वेदा वेदा बाळा थांब, नको हात लावू त्याला. वेदा सुरा उचल. बाबा बाबा रुद्रकेतू आपल्या सोबत आहेत. त्यांना आता फक्त रात्र होईपर्यंत सांभाळायचंय. मीरा, वेदा मंजिरीच्या ताब्यात कधीपासून आहे? बरेच दिवस झाले बाबा, पण काळजीचं काहीच कारण नाहीये. आपण मंजिरीपेक्षा 4 पावलं पुढे आहोत आणि सगळं नीट होत आहे. आपण वेदाला सुद्धा तिच्या तावडीतून सोडवू शकतो. बाबा काय झालं? कठीण आहे. मला आत्ता लगेच निघावं लागेल. आपण रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी भेटू. तुम्ही रुद्रकेतूचा देह घेऊन त्या मंदिरापाशीच या. येतो. बाबा काय झालंय? तुम्ही वेदाबद्दल काहीतरी सांगत होता ना? वेदाबद्दल आपण रात्री बोलू. पण आता तू वेदाची एखादी प्रतिमा, फोटो देऊ शकशील का? दे, लवकर दे. बाबा फोटो. रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी भेटू आपण. निघतो मी. मला आता जायला पाहिजे. मीरा, आपण विचार करतोय ना, हे प्रकरण त्याही पेक्षा खूप गंभीर आहे अगं. म्हणजे बाबा वेदाबद्दल इतके अस्वस्थ होते, याचा अर्थ नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. पण तू काळजी करू नकोस हा. वेदाचं भविष्य जाणून घेण्यासाठी बाबा त्यांच्या जागेवर गेले असतील. हा. आपल्याला प्रत्येक वेळी वाटतं की आपण मंजिरीपेक्षा 4 पावलं पुढे आहोत, पण ती शेवटी वेदाला ढाल बनवतेच. काही केल्या त्या चेटकिणीच्या हातून आपण वेदाला सोडवूच शकत नाही आहोत. हे बघ, आपण रात्रीच्या 3ऱ्या प्रहराची वाट बघूया. तेव्हा काहीतरी मार्ग नक्की सापडेल. मीरा, अंबिका, कोणत्या मार्गाबद्दल चर्चा करताय? तुमचे सगळे मार्ग मी बंद करून टाकले आणि प्रत्येक मार्गावर प्रवेश बंद असा फलक सुद्धा लावलाय. आणि त्या फलकावर आणखी काय लिहिलंय माहिती? वेदा. मला माहिती तुझा, तुझ्या बहिणीचा, तुमच्या बाबांचा आणि अथर्वचाही वेदावर किती जीव येते. याचा काय अर्थ होतो माहिती? वेदासोबतच माझ्या मुठीत तुम्हा सगळ्यांचा जीव आहे. आणि उद्या तुम्ही कितीही जग जिंकून आलात ना, तरी वेदाला माझ्या मुठीतून सोडवू शकणार नाही. पण काळजी करू नका, तुमच्याकडे अजूनही संधी आहे, कारण आणखी काही दिवस उरलेत.
मीरा, माझी अट मान्य कर ना आणि थांबव हे सगळं. किती क्षुल्लक अट आहे अगं. मला तुझं आणि अथर्वचं बाळ हवंय आणि त्यानंतर तू पुढचं तर तुला सगळं माहितीये. हे बघ, तू हे सगळं थांबवलंस ना तर मी माझ्या तावडीतून वेदाला मुक्त करेन. हं? त्यामुळे नीट विचार करा, पण फक्त वेदाचा, दुसरा कुठलाच नाही बरं का. वेदा, मीरा, तू मंजिरीचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. ती फक्त आपल्याला घाबरवण्यासाठी हे सगळं बोलतीये. तिला माहितीये की वेदा हा आपला सगळ्यात कमकुवत दुवा आहे आणि म्हणून ती वेदाचा वापर फक्त आपल्याला घाबरवण्यासाठी करतीये. समजतंय मला सगळं समजतंय. पण आज मंजिरीच्या आत्मविश्वासाने बोलली ना, ते घाबरवणं वाटलं नाही. तिने खरंच काय मीरा, तू यांच्याशी बोलतीस? नाही. आणि तू मंजिरीबद्दल काय बोलत होतीस? ते घाबरवणं वाटलं नाही, ती खरंच ते काय करणार आहे? ती खरंच मी विचार करत होते.